तर राम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजचे क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली आलेले आहेत. 18 जुलै रोजी मित्रांनो हे रिझल्ट्स अनाऊन्स झालेले आहेत. ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. सो बघा, सर्वप्रथम कोणत्याही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स ह्या ठिकाणी होताना दिसत नाही आहेत. ह्या क्वार्टरमध्ये डिव्हिडंड, स्प्लिट, बोनस अशा कोणत्याही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट सध्या नाही आहेत. सो आपण बघूया की ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचं जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट्स मित्रांनो कसे आलेले आहेत. अर्थातच मित्रांनो, निफ्टीची एक दिग्गज कंपनी आहे, चांगलं वेटेज आहे. ओके, 2,43,632 करोड रुपयांची मित्रांनो सेल्स झालेली आहे. मागील क्वार्टरमध्ये 2,61,388 कोटींची मित्रांनो सेल्स होती. अर्थातच मागील क्वार्टरचा विचार केला तर सेल्समध्ये थोडीशी मित्रांनो ह्या ठिकाणी घट होताना आपल्याला दिसते. पण जून क्वार्टरचा जर तुम्ही विचार केला, जून 2024, तर 2,31,784 करोडवरून आता ही जी काही सेल्स आहे ती 2,43,632 करोड ह्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, क्वार्टर ऑन क्वार्टर जर विचार केला तर नेमका आपल्याला ह्या ठिकाणी फॉल पाहायला मिळतोय, पण इयरली बेसिसवरती एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. एक्सपेन्सेसचा विचार केला मित्रांनो, 2,07,27 करोड रुपयांचे एक्सपेन्सेस आहेत. 42,905 कोटी रुपयांचा मित्रांनो काय ह्या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीला होतोय. ऑर्डर इन्कमची मित्रांनो चर्चा केली तर ऑर्डर इन्कम्समध्ये तुम्ही बघू शकता 15,119 कोटी रुपयांची ऑर्डर इन्कम्स, 7,036 कोटींचा मित्रांनो इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे त्यांच्या कर्जांवरती, आणि नेट प्रॉफिट 30,783 कोटी रुपयांचा इतका झालेला आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 22,611 कोटी होता. सो नेट प्रॉफिटमध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. आणि जून 2024मध्ये 17,445 कोटींची मित्रांनो नेट प्रॉफिट होती. सो अर्थातच मित्रांनो, प्रॉफिट्स काय झाले आहेत ऑलमोस्ट या ठिकाणी मित्रांनो 2x होताना आपल्याला कोटे ना कोटे या ठिकाणी दिसत आहेत. खूपच चांगली आणि एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रोथ इयरली बेसिसवरती आपल्याला पाहायला मिळते. आता सध्या आपण बघूया ह्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ इट आहे का. सो मित्रांनो बघा, आपण जुने जे काही व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये मी तुम्हाला ज्यावेळेला रिलायन्स 1,200 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होतो तेव्हा तुम्हाला बाईंग करण्याची रिकमेंडेशन दिलेली होती. त्यानंतर एक चांगली ग्रोथ आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पाहायला मिळालेली आहे. सध्याच्या लेवलवरती मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करण्याआधी थोडासा तुम्हाला ह्या ठिकाणी वाट पाहण्याची गरज आहे, कारण ऑलरेडी मित्रांनो एक मोमेंटम चांगली ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. सो अशा ब्लूचिप स्टॉक्स 10 किंवा 15% फॉलवरतीच तुम्हाला ह्या ठिकाणी घेण्याची गरज आहे. सध्याच्या लेवलवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण हा मित्रांनो खूप हाय लेवल आहे. ह्या लेवलवरती जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर थोडा तुम्ही ट्रॅप होऊ शकता. त्यामुळे माझ्या मते थोडीशी ह्यामध्ये करेक्शन येऊ द्या, त्यानंतर तुम्ही डेफिनेटली काय करू शकता, ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.